भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स. आज माझ्या देशनाचं नाव शील आहे. भगवंतांनी शीलाला फार महत्वाचे स्थान दिलेले आहे. शील ही भगवंतांच्या धम्माची प्रथम पायरी आहे. ज्याचे शील परिपक्व असतील त्याला समाधी लवकर लागू शकते. आणि म्हणून भगवंतांनी शील हे आपल्या शील समाधीपैया ह्या शीलाला फार आणि फारच महत्वाचं म्हणजे पहिलं स्थान हे शीलाचं आहे. भगवंत म्हणतात की आता धम्मदेशना आपण ऐकत आहोत, श्रवण करत आहोत, वाचन करत आहोत. जर का आता आपण विहारात गेलो, शिबिरात गेलो आणि ती धम्मदेशना आपण खूप मन लावून आणि शांततेने समाधीत राहून आपण ती धम्मदेशना ऐकत असतो. धम्मदेशना ऐकल्यानंतर आपण ती धम्मदेशना भगवंतांनी धम्मदेशना ऐकणाऱ्या व्यक्तींचे 4 भागामध्ये वितरण केलेलं आहे. एक की भगवंतांची धम्मदेशना जेव्हा तो ऐकतो आणि ऐकल्यानंतर संपूर्ण आपली ती संपूर्ण देशना लक्षात घेतो, ऐकतो, इतकं मन लावून ऐकतो आणि जेव्हा धम्मदेशना संपून जाते तेव्हा तो व्यक्ती बाहेर येतो तर ती संपूर्ण आपल्या ओटीत पडलेली धम्मदेशना तो तिथेच विसरून जातो. त्याच्या बाहेर आल्यानंतर त्याला काही भान नसतं. अशा प्रकारचा व्यक्ती असतात. दुसरा असतो प्रज्ञावान. तो संपूर्ण देशना भगवंताचा शब्दाने शब्द ऐकून घेतो. त्या ऐकल्यानंतर, श्रवण केल्यानंतर त्या धम्मदेशनेचं एका शब्दाचं तो चिंतन करतो की भगवंतांनी असे आपल्याला धम्मदेशना आणि असे वचन का बरं दिलं, का बरं शीलाचं पालनच करायला सांगितलं. आपण शील जर पालन केलं नाही तर त्याचे किती दुष्परिणाम होतात हे पण भगवंतांनी सांगितलेले आहे. सॉरी. आणि म्हणून तो प्रज्ञावान जो व्यक्ती असतो, भगवंतांनी नेहमी आपल्या धम्माचा प्रचार जेव्हा केला तेव्हा विद्वान, प्रज्ञावान, शीलवान ह्या व्यक्तींची निवड केलेली आहे. आणि अशा प्रकारे भगवंतांनी प्रत्येक गोष्टीचं प्रज्ञावंतांना आपला धम्म समजू शकतो आणि म्हणून त्यांनी प्रत्येक वचन, प्रत्येक शब्द अगदी प्रज्ञावान, शीलवान व्यक्तींना समजावून सांगितलेला आहे. अशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल महापरिनिर्वाण दिन झाला आहे. आपण ह्या महान मानवाला एका सूर्याच्या अस्ताला काल आपण अभिवादन केलेलं आहे. ह्या प्रज्ञावान आणि शीलवान व्यक्तीला त्यांनी आपल्या जीवनात किती शील पालन केलेलं आहे हे मी थोडक्यात म्हणजे अगदी 1-2 उदाहरण देऊन सांगते की जेव्हा लंडनमध्ये ते शिकत होते आणि शिकत असताना इंग्लंडची थंडी आणि त्या थंडीमध्ये सगळे मित्र मंडळी सगळे त्यांना म्हणजे चला आपण बाहेर जाऊया, आपण हे करू ते करू आणि आपल्या एक प्रकारे सुराची पण त्यांना ऑफर करतात. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
आपल्या विद्वतेला कुठेही काळीमा न लागणारा एकही प्रकार त्यांनी केलेला नाही. त्यांनी हात सुद्धा लावला नाही त्या ग्लासला किंवा सुरेला, आणि संपूर्ण आयुष्य त्यांनी ह्या शिलाचं पालन केलेलं आहे. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, की मला हे पुढारी लोक का बरं घाबरतात? तर माझ्या अंगी अनुसरण केलेल्या गुणांना, माझ्या शिलाला ही पुढारी लोक घाबरत असतात. कारण की माझी विद्वत्ता तर त्यांच्या पुढे, ते ते माझ्या पुढे, माझ्या विद्वत्तेपुढे त्यांचा मूल्य काहीही नाही. तरी पण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही अहंकार असा केलेला नाही. म्हणूनच भगवंत बाबासाहेबांना जेव्हा भगवंतांचा शील प्रत्येक शिलाचं कसं पालन केलं, त्यांच्याजवळ किती करुणा होती, ही दुसरं उदाहरण म्हणजे आपले डुबडुबवाले येतात, ते फटके फटके मारतात अंगावर, आणि तो आवाज बाबासाहेबांना ऐकायला जातो. त्या आवाजाने ते बाहेर येऊन बघतात की काय हे. ते दृश्य बघून त्यांच्या मनात इतकी करुणा निर्माण होते, आणि त्या व्यक्तीला ते त्यांच्या बायकोला, मुलाला घेऊन त्यांना घरी बोलवतात, घरात घेतात. त्यांना नवल वाटते की हा इतका महान माणूस आपल्याला बोलावतो आहे. ते त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडतात, पाया पडतात आणि म्हणतात की बाबा, आम्ही काही केलं नाही, आम्हाला का बरं बोलावलं? त्यांना भीती वाटते. पण बाबा म्हणतात की तुम्ही हा धंदा का करताय? त्यांच्या पाठीवर आलेले ते वळ, लाल लाल त्यांची पाठ झालेली, ते बघून बाबासाहेबांना इतकी करुणा येते, आणि ते म्हणतात की तू हा धंदा सोड. तर भगवंतांना म्हणजे बाबासाहेबांना म्हणतात तो डुबडुबूवाला, की मग मी कसा जगू? माझ्या बायको मुलांचं जीवन मी कसं काय जगवू? तर त्यावेळेस बाबासाहेब त्यांच्या हातात पैसे देतात, आणि हे पैसे घे आणि तू काहीतरी धंदा कर, कुठलाही धंदा कर, पण माणुसकीला काळीमा लागेल असा करू नकोस. आणि त्या पैशाच्या याच्यावर त्यांनी एक दुकान काढलं, आणि ते दुकान आजही परेलच्या आपल्या दादर स्टेशनवर आजही ते दुकान आहे. आणि ते दुकानात त्यांनी बाबासाहेबांचा एक मोठा तैलचित्र लावलेला आहे, आणि त्या चित्राकडे बघून आपण त्यांना, तू हा फोटो का बरं लावला आहे एवढा? तर त्याला विचारल्यानंतर ते काय म्हणतायत की हे दुकानच बाबांचं आहे, बाबासाहेबांनी दिलेल्या पैशाचं आहे, म्हणजे त्यांचं आहे दुकान. मग त्यांचा फोटो नाही लावणार तर कोणाचा लावणार? म्हणजे इतकी अजूनही तो व्यक्ती तर म्हणजे आपल्या मृत्युमुखी पडला, पण त्याचा मुलगा तो चालवतो आहे. म्हणजे इतकी करुणा बाबासाहेबांच्या मनात होती. आणि अशा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काल अशा सूर्याचा अस्त झालेला आहे, आणि कालचा दिवस आपला खरोखरच फार म्हणजे आपला दुःखाचा होता, असा माझ्या मते तरी वाटते. कारण बाबासाहेबांनी शील पालन करून आपल्यासाठी काय काय केलं नाही. कामगारांचे हक्क सगळे मिळवून दिले, बायकांना संपूर्ण रोजी पगारात सगळ्यांना सारखा हक्क मिळवून दिला. हिंदू कोड बिल तर केलंच केलं, सगळ्यांनाच माहित आहे. आणि अमेरिकेसारखा, कोलंबिया, लंडनला त्यांनी इतक्या पदव्या घेतल्या. तर बाबासाहेब जेव्हा आपल्या शिलाचं पालन करतात, तेव्हा 1954 मध्ये जेव्हा आपली परिषद होते, 6वी आंतरराष्ट्रीय परिषद, तेव्हा सुद्धा बाबासाहेब तिथे अटेंड होतात. त्यांना पाली भाषा सुद्धा येत होती. त्यांनी पाली भाषा शिकून त्यांनी संपूर्ण त्रिपिटक वाचलं होतं, आणि त्यामुळे भगवान बुद्धांचा प्रत्येक शिलाचं त्यांनी अनुकरण केलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांना
1954 ते 1956 मध्ये जी आपली आंतरराष्ट्रीय 6वी धम्म संगीणी झाली होती, त्यावेळेस बोधिसत्व ही आपल्याला बाबासाहेबांना पदवी मिळालेली आहे. बाबासाहेबांनी काय बरं नाही केलं? आपल्या संपूर्ण जीवनाचा एक क्षण सुद्धा समाजासाठी त्यांनी वाया घालवला नाही. एक क्षण त्यांनी आपल्या समाजाला दिलेला आहे. आपण काय करतो? आपण तर आतापर्यंत काहीच केलेलं नाही. पण 65 वर्ष झाले त्यांच्या महापरिनिर्वाणाला. पण आपण काय करतो आहे? आपण आपला फक्त बघत आलो आहे. आता म्हणून आपल्याला खरी गरज आहे, की आपण एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र यायला हवं. एकी असल्याशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही आणि त्याचप्रमाणे प्रज्ञावान असं नेतृत्व हवं. आजच्या पिढीला खरं नेतृत्व विद्वान आणि पंडिता अशा महान महान अशा मानवाचं हवं आहे. कारण आजपर्यंत आपल्याला जे काही नेतृत्व मिळाले असतील ते फोल ठरलेले आहेत. त्या नेतृत्वाला काहीही अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून आपण शिलांचं पालन करणं, भगवंतांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन करणं फार महत्वाचं आहे. आज बाबासाहेबांना 65 वर्ष होऊन गेले, तरी पण बाबासाहेब अमर आहेत. त्यांना अमरत्व प्राप्त झालं आहे. आज 300 वर्ष होऊन 300 वर्षानंतरच्या संपूर्ण महान अशा विद्वानांची यादी काढून जेव्हा बाबासाहेबांचा पहिला नंबर संपूर्ण विद्यार्थ्यांमध्ये येतो आणि तिथे इंग्लंडमध्ये बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून देतात. आज बाबासाहेबांनी प्रॉब्लेम रुपीज ऑफ द प्रॉब्लेम ह्या ग्रंथावर जेव्हा भाषण केलं होतं, तेव्हा सुद्धा संपूर्ण लोकांनी संपूर्ण बाबासाहेबांच्या त्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज मध्ये जे जे काही लिहिलेलं होतं त्या संपूर्ण ग्रंथाचं वाचन करूनच त्यांनी ते उत्तर दिले होते. आणि जेव्हा बाबासाहेबांना भाषण करण्याची वेळ आली तर ते अध्यक्ष म्हणताय की बाबासाहेब सगळ्यांनी आता सर्वस्व सांगून झालं आहे, आता तुम्ही काय बोलणार? तेव्हा बाबासाहेब पटकन असे उत्तर द्यायचे. ते कधीही कोणाला घाबरले नाही, कधीही कोणाची भीती त्यांनी बाळगलीच नाही अशी. तर पटकन असं उत्तर दिलं की हे जे सगळे तुम्ही बोललात आहेत ते आपल्या प्रॉब्लेम ऑफ द रुपीज ह्या ग्रंथातला एक एक शब्द त्यांनी प्रत्येक पेज आणि प्रत्येक कॉलम आणि कुठे लिहिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे हे सगळं त्यांनी त्यांच्या पुढे मांडलं. आणि इंग्लंड सारख्या ज्यावेळेस आपण गुलामीत होतो, इंग्रजांच्या गुलामीत होतो, त्या इंग्लंड परिषदेमध्ये बाबासाहेबांनी तुमची अर्थव्यवस्था कशी धुळीस मिळू शकते आणि त्याच्यावर तो निबंध लिहिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना तेवढ्या याच्यात सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं की अशीच जर तुम्ही अर्थव्यवस्था चालवली तर तुम्ही मोडकळीस येऊ शकतात. हे असे तडफदार व्यक्तिमत्व बाबासाहेबांचं होतं आणि म्हणूनच त्यांना सिम्बॉल ऑफ द नॉलेज हा पुरस्कार तर मिळालाच आहे. आणि भारतामध्ये काय आहे? भारत तर जाऊ देत, आपण त्या विषयावर नाही बोलायचं. भा इतकंच की बाबासाहेबांनी प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्ध धम्म आणि संघाला एकही असं त्रिपटक संपूर्ण वाचून काढलं. बौद्ध परिषदेत 1956 मध्ये जी झाली त्या परिषदेत त्यांचं भाषण झालं, तिथे सुद्धा त्रिपटक हा ग्रंथ किती महान आहे ह्याच विषयावर ते बोलले. तिथे एकही त्यांनी त्रुटी काढलेली नाही. अशा प्रकारचे बाबासाहेब शीलवान, प्रज्ञावान आणि त्यांची तुलना एक कोहिनूर हिऱ्यापेक्षाही जास्त होणार. आज मी म्हणते की कोहिनूर हिरा सुद्धा त्यांच्या पुढे फिक्का पडेल, इतकी त्यांची महानता आहे. आणि इतकं समाजासाठी त्यांनी स्वतःचं रक्त आणि स्वतःचा एक श्वासोनिश्वास आपल्यासाठी ओतला आहे. आपणही त्या महान अशा महान मानवाला आजच्या दिवशी श्रद्धांजली आपल्या सर्वांकडून अर्पण करून
त्यांना त्यांच्या विद्वत्तेची जाण ठेवून त्यांनी आपल्यासाठी एवढं सगळं केलं आहे. आपणही त्यांच्यासाठी काही देणं लागतो आहे. आपणही त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे आणि समाजाचं देणं बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही 20% समाजाला दान करा. बाबासाहेबांनी दान पारामिता सुद्धा पार केलेले आहेत. त्यांनी प्रत्येक व्यक्तीला धम्मदीक्षा देताना सुद्धा त्यांना कितीतरी अडचणी आल्या. धम्मदेसना 2 दिवसापूर्वीची होती आणि बाबासाहेबांचा ॲक्सिडेंट होता होता वाचलेला आहे. अशा प्रकारे बाबासाहेब इतके महान दीक्षा देऊन आपल्याला बुद्ध धम्म संघाच्या त्रिरत्नाच्या ओटीत टाकलेला आहे. तर बुद्ध, धम्म आणि संघ ह्या त्रिरत्नाच्या आपण आपण शरण जाऊन त्यांना इथेच वंदना करूया. अभिवादन करून आपण माझी ही छोटीशी धम्मदेसना संपवते. नमो बुद्धाय. साधू साधू साधू. साधु साधू साधु साधू साधू. साधु